सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
हेती सर्व सुख तुझा म्हणे हेती सर्व
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला बजारे विठ्ठला आई तरी गेला जन्म वाया हरी गेला जन्म वाया हरी गेला जन्म वाया आईचा बरोबरी दुरावसे तुले आईचा बरोबरी दुरावसे नवाची पुरी वावसे आईला लगे एक भावची कारण आईला लगे एक भावची सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे
दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे बावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वावसे सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो जी अनिल हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविली योगी चांग देवा तेही केले ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला अदत्र जननी देवाची किंवा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझ्या डोळी ज्याचा केला अंगीकार दाखविला परस्पर सेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे त्यांच्या हरती विघ्न मनोनी स्मरांतरी त्या सद्गुरूला नमस्कार माझा तया गजाननाला सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई सामर्थ्याने गजाननाच्या
करे संतांच्या. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वावसे. जेने धर्म जितविलाची बडी, तो संभाजीचा ननवाडी. कावतरला तयाची आकुडी, तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वावसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे, अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं. नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पावन पवित्र अशा लोंढरी नगरामध्ये भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेने, समस्त ग्रामस्थ यांच्या अनमोल अशा सहकार्याने होऊ घातलेला कार्तिक दिंडी सोहळा, त्यातलं हे कीर्तन. विठ्ठला आपल्या गावाला द्यावे तेवढे भाग्यवान गावे महाराज आपलं. काय भाग्यवान. मी जास्त कीर्तन करणार, बोलत चालत जा. तुम्ही बोलत चालत जा. आपलं कीर्तन कसं बोलतं चालतंय, बोलत चालत जा. आपलं गाव हे भाग्यवान आहे. मी का बोललो भाग्यवान? पहा, तुम्ही आळंदीला जा ज्ञानोबारायांकडे, माता इंद्रायणी आहे. तुकोबारायांकडे जा, तिथंही माता इंद्रायणी आहे. तुम्ही निवृत्ती दादाकडे चला त्र्यंबकला, तिथं साक्षात गंगा माता आहे. जाऊ द्या, लांब कशाला जाता, आपल्या जवळच चला. आई साहेब मुक्ताई जवळ चला, तापी पूर्णा माता आहे. मी का सांगतोय, नामदेवराय पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी माता चंद्रभागा आहे. मी का सांगतो, आपलं गाव का धन्य आहे याच्यावर मी बोलतोय. ध्यान देऊन कीर्तन ऐका फक्त. ज्या ठिकाणी संत, त्या ठिकाणी माता सरस्वती लक्ष्मी. आपल्या गावचा जर थोडासा इतिहास आपण बघितला, 40-50 वर्ष आधी जर आपण गेलो, आता या ठिकाणी सर्व जुने मंडळी. आपल्या गावची परिस्थिती अशी होती की त्या काळामध्ये आपल्या महिला मंडळीला 2-2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत होतं. रमेश बाबा खरं आहे का हे? बरोबर आहे ना? हा, पुढे आहे का? अजून टाळ्या नका वाजवत. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर टाळी वाजवायची बरं का. 40 वर्ष आधी आपल्या महिलेला 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत होतं. का? पाण्याचा थोडा दुष्काळ होता. पण 40 वर्ष पहिले आपल्या गावामध्ये एक संत येऊन गेले. कोण आलं? संत. त्यांचं नाव काय बाबा? वा, टाळ्या वाजवायच्या. बोला फुलसिंग महाराज. फुलसिंग महाराजांचे पाय आपल्या गावाला लागले आणि आपल्या गावाची लोंढरीची पंढरी झाली. मी का सांगतोय, आज आपल्या गावाचा जर विचार बघितला, चारी बाजूनं साक्षात गंगा आहे. जामनेर तालुक्यामध्ये आपल्या गावाचा पहिला नंबर. विठ्ठला विठ्ठला. महाराज यांच्यासाठी शास्त्राचा पुरावा काहीतरी. देव आहे तिथं लक्ष्मी आहे. मग आपल्या गावामध्ये साक्षात फुलसिंग महाराज आहे, मग गंगाई आहे. याच्यासाठी पुरावा काय? ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. काय सांगतात? चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका. बरोबर आलं का? पुढे चला पुढे. आता असं आपलं हे भाग्यवान गाव कोणतं? लोंढरी. आणि मी तरी आता नेहमी सांगेन महाराज, आपल्या गावासारखा परमार्थ आपल्या पंचक्रोशीत नाही. पण आता तुम्ही बघताय, तुम्हाला सांगायचं काय, आता आपलं दर शनिवारी हनुमान चालीसा, निस्ती चालीसाच नाही तर महाप्रसादाचा तुषार महाराज
महाप्रसाद सुद्धा त्यांचे करावे तेवढे धन्यवाद. त्याच्यामध्ये मेन वाटा सिंहाचा आमचे गोपाल भाऊ असतील, गोविंदा, सर्व तरुण मित्र मंडळ, महिलांचंही भरपूर सहकार्य आहे. आता आणखी आपल्या त्या कार्याला मोठं स्वरूप आणायचंय आणि काकडा आरतीचं नांदच पुढा. वा वा, मानणं पडेल ना टाळकरी मंडळी. जय हो. एकदा या सर्व टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजावा बरं. तुम्ही तर असे बसले जसं काही मा साखर बुडेले आले तुम्ही. महाराज एका टायमाला माझा टाइम चुकायचा, इथं येण्याचा माझा टाइम चुकायचा, पण आमचे उमेश भाऊ झाले, गोपाल भाऊ झाले, हे जे टाळकरी दिसताय ना, राईट 5ला म्हणजे 5ला मंदिरावर हजर. काय आपल्या बजरंगबलीची काय लीला आहे महाराज. विनोद भाऊ, मला वाटतच नव्हतं की हे टिकतील म्हणून शेवटपर्यंत. शेवटपर्यंत टिकतील म्हणून मला गॅरंटी नव्हती, पण वा, मान्य पडली सर्वांनी. आणि आपल्या गावचे हिरे महाराज आहे, पण झालं असं थोडं मोकळं बोलतो मी आज. हिरे पण झालं काय, मेहंदीच्या गळ्यात बांधले. विठाला विठा काही बोलत नाही. आपल्या कीर्तनासाठी जे माझी जागा ज्यांनी आज घेतली असे असणारे आपल्या जामनेर तालुक्याचं वैभव इंदोरीकर रामराव महाराज ढोक सातारकर यांच्या कीर्तनामध्ये आपल्या महाराजांनी कीर्तन वाजवतात. तुषार महाराज वाकोतकर, टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. हे आपल्या कीर्तन निसता फोन केला महाराज म्हटलं आज कुठं आहे म्हणे, महाराज रिकामाचे. म्हटलं मग येता का, म्हटलं चालेल म्हणे गजानन महाराज वाट. आणि हे शोभनी महाराज एकचोट हे सोपं आहे बरं का, कीर्तन करणं सोपं आहे, पण ते वाजवणं लय कठीण आहे. का सांगतोय मी, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. सोपं नाही ते, लय घासावं लागते त्याच्यासाठी. गुरुजी सांगायचे पांचड गुरुजी, सहजासहजी ते हातात येत नाही. पण असे असणारे आणि महाराज स्वभाव एक नंबर. निस्ता फोन करा तुम्ही. आपल्या भागाचा आधी ते टॉपचे म्हटले गेले ते आताचे. त्याचप्रमाणे आपले अतुल महाराज पोरकर महाराज इतकं गोड गातात ना ते, एक नंबर. आता माझं जर लग्न झालं असतं ना आणि मला जर मुलगी आली असती तर जवळ केला असता. विडाला विडा. त्याचप्रमाणे वाकूतून आमचे अंकुश महाराज आलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व टाळकरी मंडळी, आमचे विनेकरी बाबा आणि चोपदार नांदच कुडा. वा वा, दृष्ट लागेल डायरेक्ट. असं आहे आपल्या गावचं वातावरण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवताय ते आमचे नामदेव भाऊंसाठी एकदा ते एक शीत दिदले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. नामदेव भाऊचं आमच्यासाठी लय सिंहाचा वाटा आहे महाराज, सिंहाचा वाटा. ते आपल्या तुम्ही पाहता जे सप्त्यामध्ये पंगते मंडप. महाराज तुम्ही फक्त सांगा काय न पूर पडतंय. आता हा एवढा मोठा साऊंड, हे जोडणं का तोंडाचा केळी का विनोद भाऊ, तोंडाचा केळी हे जोडणं. आता हे एकच दिवसाचा कार्यक्रम आणि सप्ताहाचा कार्यक्रम सारखं डायरेक्ट इतकी मेहनत घ्यावं लागते. आणि त्यांचंही नामदेव भाऊचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि महाराज मंडळी, महाराज एक बोलू का रमेश बाबा, खरा परमार्थ जर टिकवला असेल तर आता ह्या महाराज मंडळीनं. कोणा टिकवला? ह्या महाराज मंडळीनं. कीर्तनकार मी कोणावर टीका करतो याच्यातला भाग नाही. आता पहा तुम्ही, आमचे तुषार महाराज उदाहरणार्थ, त्यांना फोन येतात, महाराज अमुक अमुक गाऊन बोलतोय, कीर्तन हे वाजवायला येता का? चालेल, येतो आम्ही. महाराज पाकिट किती देणार? गेलं 500. तुषार महाराज म्हणतात, का हो माऊली, कीर्तन कोणाचं? बुक्का किती? 51,000. 51,000 आणि वादकाला 500 रुपये. हा, कुठं चाललाय हा परमार्थ? विठाला विठाला. 8 दिवस आता
आजचं एक सिंगल कार्यक्रम म्हणून. पण सप्ताहामध्ये असला की 8 दिवस त्यांना त्यांचं घरदार सोडावं लागतं. मी नेहमी सांगतो बाबा, नेहमी सांगतो आणि सांगतही राहणार पुढे. तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, क्षेत्र तुम्ही कोणतंही घ्या, त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्ही एखाद्या सर्व्हिसला लागले, वरती अंगावर आली, कोणाची हिंमत नाही त्याच्याकडे बोट करण्याची. पण परमार्थ क्षेत्र तसं नाही तुषार महाराज. कसं आहे, 4 दिवस पहिला मेन पॉइंट मायबापाचा त्याग. 4 वर्ष मायबापाचा त्याग, आळंदीला राहावं लागतं. तिकडे काय खाता, आता आमचे सुंदर असे चिकू महाराज आणि तयारी केली बरं का. एकदा चिकू महाराज साठी सर्वांना टाळ्या वाजवा. आळंदी गेल्यानंतर तिथं परिस्थिती आता ठीक आहे, आता भरपूर सुधारणा झाली, पण आमच्या काळामध्ये खतरनाक काम होतं महाराज. बरं, 4 वर्ष अभ्यास ग्रहण केला, तो समाजामध्ये चालेल याची गॅरंटी. आताची परिस्थिती सांगू का, कबीर महाराज म्हणतात, पतिव्रता तो भुकी मरी. पुढे तेवढा अधिकार मी मा बोलायचा. काय झोप लागती का? नाही, काही टेन्शन नाही. आपल्या कीर्तनात मी कोण हे बा, सर्व शेतकरी मंडळी, आपल्या कीर्तनात काही नियम नाही. हा, ज्यांचे पाय दुखत असतील त्यांनी लांबे घातले तरी चालतील आपल्या कीर्तनात. हा, ज्याला कोणाला पाठीचा त्रास असेल, थोडा वट्याचा सहारा जरी घेतला तरी चालेल. कोणी म्हणून महाराज, महिला मंडळ म्हणतील दिवसभर कापूचे पाठ दुखतंय, पाठीमागे गाद्या टाकले नामदेव भावानी, गादीवर झोपून जरी कीर्तन ऐकलं तरी चालतं आपल्या कीर्तनात. आपण कोणालाच काही त्रास देत नाही. नाही तर बाकीचे कीर्तनकार म्हणतात टाळी वाजवा, बोललो मी टाळी वाजवा. नाही, आले बसले बसू द्या. हा, आधीच्या आता मला सांगा, आपल्या गावात एवढेच लोक आहे का? नाही, याच्यापेक्षा 10 पट 20 पट नाही. पण मला सांगा बाबा, बाजारपेठेच्या गावामध्ये गेल्यानंतर सोनाराच्या दुकानात गर्दी राहते का? बाजारात गणेश भाऊ बोलत चला, सोनाराच्या दुकानात का नाही? मग आता हे आपलं सोन्याचंच दुकान आहे ना, इथं कमीच येणार लोक. विठाला विठाला. समाजात चालीन याची गॅरंटी नाही. आणि 4 वर्ष तिकडे राहिल्यानंतर ज्या टायमाला आपण घरी येतो, पहा, एक आमचे गुरुवारे सांगायचे, मग पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, जाऊ लागती महागारा मृत्यू लोका. काय म्हटलंय, ज्या टायमाला इंद्राचं पुण्य कमी झालं त्यावेळी इंद्र आपलं पद सोडून सनी मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो. तसं आमचे गुरुवारी खूप गोड सांगायचे, मग पुण्याची पावटी सरे, सगळे विद्यार्थीपणाची उठे उतरे, जाऊ लागती माघारा आपापल्या गावा. मग तिकडे 4 वर्ष काय दिवे लावले आम्ही. मग इकडे आल्यानंतर तो दिवा उजेड देतो की बा कितलं शिकेले. आणि आता जी परिस्थिती अशी झाली रमेश बाबा, ज्याचा हरिपाठ पाठणी, ज्याचा काकडा पाठणी, ज्याचं ज्ञानेश्वरी पारायण गाथा काहीच पाडणी, त्याची तारीख रिकामी नाही. तारीख पाठीमागे मी एकच महाराजांना फोन केला आपल्या तांड्यासाठीच ना, महाराज अमुक अमुक तारीख भेटेल का? महाराज म्हणे पाय वक्रावर पाय द्यायला जागा नाही आता. आणि बिचारे 4-4 वर्ष आळंदीला जोग महाराज संस्थेमध्ये साधना करतात, ते आज घरी. याचं कारण काय? याचं कारण आपण शोधलं पाहिजे. विठाला सुंदर असं या ठिकाणी आपला हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे प्रश्न 3. या 3 प्रश्नामध्ये आपलं कीर्तन होणार आहे. शांततेत कीर्तन ऐका, गडबड कोणीही करू नका. पहा, पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा छटाकभर पेढा खाऊन मन समाधानी करणं हे बरं. विठाला विठाला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचा प्रश्न 3. पहिला प्रश्न कोण सांगतंय? जगदवंदन आहे जगद्गुरु तुकोबाराय. कोणाला सांगतंय? प्रत्येक जन्माले आलेल्या प्रत्येक जड जीवाला. काय सांगतंय? ते अभंगात आहे. विठाला विठाला. प्रश्न पहिला कोण सांगतंय? जगद्गुरु तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला,
कोण तुकोबाराय? जाळोनी संसार बैसलो अंगणी, हे म्हणणारे तुकोबाराय. कोण तुकोबाराय? उदार. उदारतेच्या बाबतीत जर तुकोबारायचं थोडंसं चिंतन बघितलं तर तुकोबाराय पहा, भगवान पंढरदीश परमात्म्याला असं वाटलं चला तुकोबारायांची परीक्षा घेऊ. परीक्षा घेण्यासाठी भगवंतानी एका म्हातारीचं रूप धारण केलं. आता तुम्ही म्हणसाल महाराज देवाने भगवंताचं रूप धारण केलं याच्यासाठी पुरावा काय? पुरावा काय? आता समोरची जे विद्वान मंडळी आमचे गजानन भाऊ असतील, रमेश बाबा असतील, हे म्हणतील महाराज तुम्ही बोलता याच्यासाठी पुरावा काय? तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि तुम्ही सांगलं गोपाल भाऊनी मला मारलं, ते काय म्हणतील आधी? पुरावा काय? मग याच्यासाठी पुरावा काय? पहा, पुरावा देतो मी संत महात्म्यांचा. अनंत अवतार घेती भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हो, शंख चक्र गदा पद्म सहित. ठीक आहे तुकोबारा, हे संतांचं प्रमाण झालं. शास्त्राचं काय? शास्त्राचं पहा, विष्णू शास्त्राचं नाम मध्ये असं म्हटलंय अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, म्हणून त्याला म्हातारीचं रूप धारण करण्यात तिच्यात काही वावग. म्हातारी अहो पत्नी झाला, पत्नी कोणाची? अर्जुनाची. अर्जुनाची पत्नी झाला. बहीण झाला कोणाची? चोखोबाची बहीण. वहिनी उघडादार कमारी. बहीण झाला कोणाची? तुकोबारायांची. चला, रूप धारण केलं म्हातारीचं आणि तुकोबारायांच्या घरी सकाळी आले. आता तुकोबारायांचा सकाळी काकडा चालू असताना आपल्या दारामध्ये कोणीतरी याचक आलंय म्हणून तुकोबारायांना कळालं. तुकोबाराय उठले आणि दारातून बघितलं तर एक म्हातारी आजी. बघितलं तिच्याकडे, तिच्या अंगावरचं जे लुगडं होतं ते फाटलेलं होतं. तुकोबारायांनी विचारलं सांगा काय देऊ आमच्याकडून? ती म्हातारी बोलू लागली तुकोबाराय अहो 4 चौकामध्ये फिरावं लागतं, 4 चौकामध्ये फिरावं लागतं, एखादं लुगडं असेल तर द्या. आता तुकोबारायांना प्रश्न पडला की माझ्याच पत्नीला एक लुगडं, तो का आताचा काळ होता का? माझ्या मित्राकडे गेलो मी पुण्यामध्ये, त्याला म्हटलं का रे तुझं प्लॉट वगैरे दावतो, त्याच्या घरात घेऊन गेला आणि त्याचं त्या कपाट उघडलं. मला असं वाटे मी कापड दुकानात आलो का, इतके कपडे एकाचे. आमचे गुरुजी सांगायचे अचानक तो जर केला जाऊ नये, पण लाकडं जमा करायची गरज नाही. आमचे प्रल्हाद महाराज नेहमी सांगता कीर्तनात, आमच्या गावामध्ये मध्ये एका बाईनं कपाट उघडलं. कपाट उघडल्याबरोबर ज्या साड्या होत्या म्हणे त्या साड्या तिच्या अंगावर पडल्या आणि ती मेली म्हणे.
इतक्या साड्या नाही. खरं आहे ना ते, खरं आहे वस्तुस्थिती. हा? पण तो आताचा काळ नाही, पूर्वीचा काळ. पूर्वीचा काळ तुकोबाराय विचार करू लागले. तुकोबारायनं विचार केला, आपली पत्नी 4 भीतीच्या आड 4 दिवस राहू शकते. हा? पण गरज या आजीला आहे, कारण का हिला 4 चौघामध्ये फिरावं लागतं. म्हणून तुकोबारायांनी काय केलं, जिजामाता आंघोळीला बसले आणि बसल्यानंतर तुकोबारायांनी ती लुगडं घेतलं आणि त्या भिकारीच्या हातामध्ये दिलं आणि नामचिंतन करत करत भांडाऱ्या डोंगरावर निघून गेलं. आता देवाला विचार पडला, देवाला विचार पडला, आपण ज्याची परीक्षा घेण्यासाठी आलो त्यानेच आपल्याला त्या परीक्षेमध्ये नपास केलं. हा? गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर देवाने लगेच रूप चेंज केलं. कोण झाला? पाटील. कुठला? जम्मू या दीपा माझी पंढरपूर पाटणी गा महाराज सर्वभौम. काय म्हटलंय प्रमाणामध्ये? जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. पाटलाचं रूप धारण केलं. पाटलाचं जपू नका गोपाल भाऊ, नाही तर मध्ये जप येते मग इकडे. त्यांचा काही दोष नाही. तो दोष नाही का नामदेव भाऊ भाजीचा आहे. हा भाजीचा काय भाजी करेल होती वा नामदेव भाऊ. हा असं वाटतंय खावच राहावं, खातच राहावं, पण तो आनंद प्रत्येकाला भेटत नाही. हा विडाला पाटलाचं रूप धारण केलं. लगेच तुकोबारायांच्या दारामध्ये आले. घर लावलेलं होतं, टोकावलं घर आहे का कोणी घरामध्ये? जिजामाता म्हटली काय काम होतं? देवानी सांगितलं की तुकोबारायांनी 2 लुगडे दिले. 2 लुगडे घेतले, फटीमधून टाकून दिले. त्यातलं एक जिजामातेनं नेसलं. नेसल्यानंतर झालं काय, संध्याकाळचा टाइम झाला. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरून घरी निघाले. नामचिंतन करत करत घरी येत असताना तुकोबारायांनी गावामध्ये प्रवेश केला आणि गावामध्ये प्रवेश केल्यानंतर बघितलं रामभाऊचा आकोडा, श्यामभाऊने मीटर मध्ये वायरी खोशेल आणि आपल्याही घरामध्ये 4 समाया लावल्या की जितका उजीड पडतो तितका तुकाराम महाराजांच्या घरामध्ये उजीड पडत होता. तुकोबाराय म्हणे जिजामातेने का कोणाच्या घरातून लाईट घेतली का आपल्या घरामध्ये? हा जाऊन बघितलं तर जे जिजामातानं जे लुगडं परिधान केलं होतं त्या कापडचा
उजीड पडत होता महाराज. कारण का त्या कापडाला भगवान परमात्म्याचा हात लागलेला होता. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं काय, उदारता. तुकोबारायानं स्वतःच्या पत्नीची लाज न राखता भिकारीला दान दिलं. इतकी उदारता. संत उदार उदार भरले अनंत भंडार. चला उदारता सोडा. दयेच्या बाबतीत जर विचार केला तर मंबाजी बुवानं काटे तुटेपर्यंत मारलं. हा, काटे तुटेपर्यंत मारलं. तरी संध्याकाळी तुकोबारावांचं कीर्तन सुरू झालं आणि जो नेहमीचा श्रोता होता मंबाजी बुवा तो कीर्तनात दिसेना. तुकाराम महाराज म्हणले का हो मंबाजी बुवा म्हणे घरी आहे. आता मंबाजी बुवांनाही शरम वाटे की आपण दिवसा मारलं आणि संध्याकाळी कसं काय कीर्तनाला जा. हा, म्हणून तुकोबारायांनी विना ठेवला आणि मंबाजी बुवाच्या घरी गेले. मंबाजी बुवा चला कीर्तनाला. का म्हणे मला मारून सनी जर तुमचे हातपाय दुखत असतील तर दाबून देतो, पण कीर्तनाला चला. इतकी दया. आताच्या काळात असं जर झालं तर आताच्या काळात हा, म्हणून दया. शक्तीचा विचार करा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी घडवला असे तुकाराम महाराज. मी का सांगतोय, अधिकार. आणि एवढा अधिकार असणारे तुकोबाराय काय सांगतात ते अभंग सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, एवढा अधिकार असणारे तुकाराम महाराज म्हणतात काय, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. अधिकार असल्याशिवाय बोलो नाही. आता मीच तुम्हाला कीर्तनातून सांगतोय की बाबानो तांबाखू खाणं चांगली गोष्ट नाही, आणि मीच जर कीर्तन झाल्या तांबाखू सोडायला लागलो, सांगा तुमच्यावर बदल होईल का? आता गावोगावी व्यसनमुक्तीचा अध्यक्ष भाषण चालतो, खूप मोठा समाज असतो की बाबानो दारू पिणं चांगली गोष्ट नाही, दारूने तुमचा संसार पेला, दारूने तुमचं मुलाबाळाचं शिक्षण पेलं, म्हणून दारू पिणं चांगली गोष्ट नाही. 1.5 तास फुल भाषण चालतं आणि 1.5 तासानंतर त्याच बोलणं त्याला कळत नाही की बाबा हो दारू चांगली गोष्ट. म्हणजे कोण करतंय भाषण? ज्याला जास्ती झाली. सांगा ना समाजामध्ये फरक पडेल का? हा, आणि त्यांच्या नादी लागू नाही. आता मी पकवास तुम्हाला माहिती, मी पकवास वाजवतो चांगल्या प्रकारे. हा, एक गाव आहे माझं, म्हणजे त्या ठिकाणी आता यावर्षी मला 14 वर्ष होता यावर्षी. हा, म्हणजे पहिल्यापासून मी त्या गावामध्ये पकवास वाजवतो. मोठं नियोजन यावर्षी, खूप मोठं नियोजन. इंदोरीकर रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आहे. आता मागच्या वर्षी झाला असं थोडं
खाण्यामध्ये आलं काहीतरी तेलकट, मला खोकला लागला, खोकला. आता चालू कीर्तनामध्ये मोठमोठे महात्म्यांचे कीर्तन आणि त्यांच्या कीर्तनामध्ये खोकलणं म्हणजे लोकांना डिस्टर्ब व्हायचं. काय व्हायचं? डिस्टर्ब. मग मी त्यांना दुसऱ्या दिवशी बोललो, म्हटलं माझ्या जागी मी आमचे मोठे वादक तुषार महाराजांना बोलवतो, एक काम करा, मला तुम्ही सुट्टी द्या. आता गोळ्याही खाऊन पाहिल्या, बाटलीही पिऊन पाहिली, पण फरक पडत नव्हता खोकल्याचा. आणि म्हटलं मी जातो आता, मला तुम्ही आज्ञा द्या. ते म्हटले नाही नाही महाराज. अशी चर्चा चालू असताना एक बहादर ह्या गोष्टी ऐकत होता. तो माझ्या जवळ आला, म्हणे महाराज. म्हटलं बोल भाऊ. म्हणे खोकला जात नाही का? म्हटलं नाही. आपल्या जो औषध आहे, औषध 100% खोकला गायब. म्हटलं का हो, तुम्ही इतकं पॉवरफुल 100% गॅरंटी घेताय खोकला जाईलच बुवा, याची गॅरंटी मी कशाहून धरू? म्हटलं. म्हणे महाराज तुमचा निस्ता खोकला आहे, आपली 40 एकराचा गट होता म्हणे महाराज, 4 वर्षात 1 तास शिल्लक ठेवलं नाही, तुमचा खोकला आहे. समजतंय का? हा, मग टाळी वाजा, विठाला विठाला. त्यांचा नांदी लागू नाही. चला आपण आपला अधिकार असल्याशिवाय बोलू नाही. आता तुकोबारायांचा एवढा अधिकार असल्यानंतर तुकोबाराय सांगतात की सांगतो तुम्हासी, म्हणजे प्रत्येक जन्मले आलेल्या प्रत्येक जीवाला सांगताय तुकोबाराय की काय करा नो बाबांनो, तुम्ही भजारे विठ्ठला. आता मला सांगा, त्या काळामध्ये आता पहा किती खतरनाक टाइम झाला महाराज. आपल्या धर्मामध्ये देव किती? बोला पटापट. मा आवाज येतोय ना पाठीमागे? बोलत चालत जा ना गोपाल मामा. का खाली बसून कीर्तन करू? हा, 33 कोटी. हा, आता आपल्या समाजाचं झालं असं गोपाल भाऊ, महिन्याची नी 15 दिवसाची नी 8च दिवसाची सांगतो. वार बदलला की देव बदलतो. आपल्या लोकांचा वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की सोमवारी आपण कोणाची पूजा करतो? हे भोड्या शंकरा. गेला सोमवार, आला मंगळवार, मंगळवारी अनादि निर्गुण प्रकटली भवानी. गेला मंगळवार, आला बुधवार, बुधवार आला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम. गेला बुधवार, आला गुरुवार. आता गुरुवारच्या दिवशी आपल्या लोकांनी भागामध्ये देव वाटून घेतला. भागामध्ये. हा, तुम्ही या साईडला चाला, श्री स्वामी समर्थाला मानता गुरुवारच्या दिवशी. तुम्ही जर पुणा साईड जर गेले तर त्या दिवशी आता पहा, आळंदीमध्ये गुरुवारच्या दिवशी अख्खे पुण्यातले लोक दर्शनाला येतात. हो, काय सर्व लोक गुरुवारच्या दिवशी ज्ञानोबारायांच्या दर्शनाला येतात. चालविली जड भिंती, अरली चांगयाची भ्रांती. गुरुवारच्या दिवशी ज्ञानोबारायांना मानतात. तुम्ही जर थोडं नाशिक वगैरे या भागात गेले, कोणाला मानतात? ओम जय साईराम, जय साईराम, आदिनांत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. सोडा तुम्ही तिकडे, तो भाग सोडा. तुम्ही जर विदर्भात गेल्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किती गर्दी राहते? कोणी गेला असेल, गेले असते निजातले बरेचसे जण. काय गर्दी राहते महाराज, काय गर्दी, काय आनंद तो. काय कन कन में गण गणात बोलते गुरु गजानन
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना. चला गुरुवार गेला, गेला की पुढचा वार शुक्रवार. शुक्रवारी कोणाला पुजतात? महिला मंडळ. संतोषी मायन फुटाने काय हा का संतेची मायन फुटाने काय? संतोषी माता गेला शुक्रवारी गेला. आला शनिवार. शनिवारच्या दिवशी हे तुकोबंधन मारुती नंदन, हे तुकोबंधन मारुती नंदन, सुनागरी तुकोबंधन विनते वारंवार, विनते वारंवार. मारुती रायाला पुस्तक शनिवारच्या दिवशी गेला. शनिवार आला रविवार. रविवार आला की मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतरी तेव्हा मी जातो गुरु. गडच्या दरीचे अमीरही मासी, देवाचा झेंडा फडकला दुरून, मोतियाने दावी भरून, नाहीतरी तेव्हा मी जातो गुरु. कोणाला पुस्तक? येडकोट येडकोट वारी. मल्हारी देवारी 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 मल्हारी गेला रविवार. रविवार गेला की परत मी का सांगतोय तुमच्या लक्षात येत आहे का? इतके देव वाटून घेतले. मग इतके देव असून सनी तुकोबरायांना विठ्ठलालाच का सांगितलं? काहीतरी कारण अशी ना. पहा, तुम्ही तीर्थक्षेत्रावर कोणतेही जा, तुम्ही शिर्डीला जा, पायाला दर्शन आहे का? पायाला दर्शन नाही. तुम्ही कोणत्याही बालाजी जोड जा, पायाला दर्शन नाही. आता मारुतीरायाची उपासना करा. मारुतीराय तुम्हाला फक्त बळ देईल, दुसरी गोष्ट देऊ शकत नाही. तुम्ही सरस्वतीची उपासना करा, तुमच्या जिभेवर सरस्वती माता येईल, दुसरी गोष्ट धन पैसा येणार नाही. तुम्ही लक्ष्मीची उपासना करा, तुमच्याकडे पैसा वगैरे भरपूर येईल, पण दुसरी गोष्ट भेटणार नाही. म्हणजे पार्टिशन वाटलेलं आहे. पण जगाच्या पाठीवर असा एकच देव आहे, त्याच्याजवळ तुम्ही काही मागावं, काही मागा. तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. म्हणून तुकोबारायांनी काय सांगितले? भजारे विठ्ठला. आणि पुढे सांगितलं नाही तरी गेला जन्म वाया. पहा, या ठिकाणी अजून प्रश्न येतील. पहिला, आपण ज्या देशामध्ये आलोय तो देश पवित्र. भगवत परमात्म्याने हा नरदेह आपल्याला सुंदर असा दिला. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, हा नरदेह एक दिवस जाणार आहे. पहिला मुद्दा, या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. भरतखंडेनं नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. असा आपला पवित्र असा देश आहे. या देशामध्ये महान महान साधू पुरुष होऊन गेले, नवे नवे वीर पुरुष होऊन गेले. भगतसिंग, राजगुरू, हो, असे मोठमोठाले क्रांतीवीर आपल्या देशामध्ये होऊन गेले आहे. पहा, अहो, या देशासाठी कितीतरी जणांनी आपला जीव बलिदान दिला. हो, आता पाठीमागे तुम्ही जा थोडं 2016 मध्ये सिन्नर तालुक्यामध्ये सिंदेवाडी गावाचं गाव एक छोटंसं खेळ आहे. त्या ठिकाणी अशी एक कथा आहे. पहा, त्या ठिकाणी
केशव गोसावी नावाचा एक शहीद होऊन गेला. त्याच्या बापाला जन्मता हात न होते. हात न होते. लग्न झालं. केशव 2-3 वर्षाचा असताना त्याची आई वारली. वारल्यानंतर झाला असं, त्याच्या बापाने दुसरं लग्न केलं नाही. लहानचा मोठा केशव त्याच्या वडिलांनी केला. आणि बाप तो बाप असतो दादा. काय बाप तो बाप असतो. ते एक गाणं नाही का, पहा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजो संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये हसू जरी कनावा किला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लय अवकड आर गळा ओमगाया बापर. ओमगाया बापर. बाप तो बाप असतो. बापाने केशव लहानचा मोठा केला. केल्यानंतर केशवलाही कळाला आता आपण आपल्या बापाला त्रास द्यायचा नाही. म्हणून एखादं काहीतरी जॉबला लागू, लग्न करून आपल्या बापाला आता कष्ट द्यायचे नाही. खूप केलं आपल्या बापाने आपल्यासाठी. पण झालं असं, 12वी नंतर त्याने एक परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये केशव पास झाला. पण पास झाल्यानंतर केशवला असं वाटलं, आपण जर गड्या ही ड्युटी केली तर बाप आपला एकटा राहील. म्हणून केशवनं त्या ड्युटीला नकार दिला. वडिलांना कळालं, केशव का नाराज आहे? बाबा ड्युटीचं एक पत्र आलं. म्हणे कशात? म्हणे फौजीमध्ये. म्हणे जा. अरे तानाजी जर घाबरला असता तर कोंडाणा कुठून आला असता? जा केशव जा. अरे जा तू जा. केशव निघाला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष केशवनं ड्युटी करली. केशवचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वारकऱ्याचीच मुलगी केशव तिच्याशी लग्न केलं केशवनं. आणि 2016 मध्ये झाला असं, केशवच्या पत्नीला दिवस गेलेले होते आणि आता काही दिवसामध्ये ते बाळातपण होईल आणि केशवलाही सुट्टी भेटणार होती आणि केशव घरी येणार होता. पण झालं असं, 3-4 दिवसांनी केशव घरी येणार होता. त्याच्या मनामध्ये आनंद माहत नव्हता, आपण आता घरी जाऊ, आपलं बाळ पाहू. म्हणून त्या आनंदाच्या भरामध्ये तो ड्युटीवर असताना झालं काय, रात्री अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर इकून केशवही त्यांना उत्तर देतोय आणि तिकूनही ते दहशतवादी गोळ्या चालवत आहे. या भांडणामध्ये चालू असताना केशवनं 3-4 दहशतवादी खाली पाडले आणि पाडत असताना एक लपलेला दहशतवादी त्याने नेम केशववर धरला आणि केशवच्या छातीमध्ये गोळी मारली. 2-3 गोळ्या केशवच्या छातीमध्ये गेल्या. केशव जमिनीवर पडला. मागच्या फौजीने लगेच त्याला कव्हर केलं. समोरच्या दहशतवाद्याला त्याने ठार केलं. केशवला आपल्या मांडीवर धरलं. त्या टायमाने केशवच्या दोघी डोळ्यातून पाणी वाहत होतं. काय वाहत होतं? पाणी वाहत होतं. चिट्ठी नहीं कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. किंवा रडत असताना केशव त्या ठिकाणून पहा एक गीत आहे. ए गुजरने वाली हवा बता, मेरे दोस्तों मेरे दिल रुबा,
मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. केशवच्या दोघी डोळ्यातून पाणी चालू असताना केशवला त्याचा मित्र विचारतो, अरे केशव, तुझं हे बलिदान व्यर्थ नाही जाणार केशव, तू रडतो कशाला आहे? त्या टायमाले केशव बोलतो, अरे दादा, माझ्या छातीमध्ये गोड्या लागल्या आणि मी आता काही मिनिटात मरणार. मी याच्यासाठी नाही रडत आहे, मी याच्यासाठी रडतोय आता मी थोड्या वेळानं माझं प्राणज्योत माळवेल आणि हे माझ्या बायकोला, माझ्या पत्नीला माहीत पडेल आणि माझी पत्नीला माहीत पडल्यानंतर ते जर सासरी जर आली नाही तर माझ्या बापाला काही आयुष्यभर तुटलेल्या हातानेच भाकरी करावं लागेल का काय? असे मोठमोठाले शूरवीर होऊन गेले महाराज आपल्या देशामध्ये. दुसरा मुद्दा, भगवान पंढरदेश पांडुरंगांनी हा आपला नरदेह किती सुंदर दिला पहा ना. तरी काही काही लोक म्हणतात, काय दिलं देवानं, अय काय दिलं देवानं, असं म्हणतात काही काही लोक. आता आम्ही समाजात फिरतो बाबा, समाजात फिरत असताना भरपूर असे अनुभव येतात. मी काय म्हणतोय, मी खूप कमी वयामध्ये जास्ती जीवन जगल्यासारखं वाटतंय का? अनुभव. अनुभव. लोक तुम्ही कीर्तन चांगलं करा तरी लोक सालेच म्हणतील. तुम्ही कीर्तन थोडं पडतं करा तरी साले म्हणतील, काय कीर्तन केलं हो साल्या भावानं, वा. आणि थोडं डाऊन झालं, काय कीर्तन केलं त्या साल्या भावानं. म्हणजे असं लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पहा किती सुंदर नरदेह दिला देवाने. आता पहा पंढरी बाबा कोरेडकर सुंदर सांगतात कीर्तनात, तुम्ही बी ऐकला असेल. आता देवानी अय गणेश भाऊ, हे तोंड जर इथं दिलं असतं तर, हे तोंड जर इथं दिलं असतं तर किती ऐकवा झाल्या असत्या. या दिवसावर आता या टाईम आहे का पाणी पडायचा. मग त्याच्यावर एक झाकण बनावं लागलं असतं आपल्याला उमेश लोहाराकडून, झाकण. नाही तर आपण वावरात गेलो असतो आणि पाण्याने सुरुवात केली असते, सगळं पाणी पोटामध्ये. आता डोळ्यांची रचना पहा किती बाहेर केली देवानं. आपण कधीच विचार करत नाही, कधीच विचार करत नाही. हे दोन डोळे जर एक जर पाठीमागून दिला असता इथं कसं दिसलो असतो आपण. आता पहा ना काय किमया आहे महाराज देवाची. थोडसा जास्त तुम्ही कीर्तन टेन्शन घेऊ नका, 5 मिनिटं राहिले फक्त थोडं ध्यान द्या. पहा ना थोडस चिंतन पहा, किती खतरनाक आहे देव. किती बिजागरी दिले इडून. देवाला असं वाटलं गडा दुसऱ्याचा कापूस चोऱ्याला याचे हात वाकणार नाही म्हणून पहा ना. किती खतरनाक वागतात बिजागरे. आता हे बोट जर वाकलं नसते किंवा हे जर वाकलं नसतं इथून तर खायची किती पंचायत झाली असते. खाता आली असती का पनीरची भाजी आज. मग असं धरावं लागलं असतं. जे शिवानी नेम जर चुकला तर खाली. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट देवानं दिला, इथून आपण वागतो. इथून आपण वागतो, हा बिजागरालाही महत्वाचा दिला. आता आपण जर इथून जर वाकलो नसतो तर किती फजिता झाली असती सकाळी बाहेर जाय. म्हणून देवानी हा नरदेह सुंदर आपल्याला दिला. पण हा एक दिवस जाणार आहे, जाणार एक दिवस. कितीतरी संत महात्म्यांचे प्रमाण दे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. अनमोल कीर्तीचा हा नरदेह. उपाय एक भजन आहे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, छोड़ के बंदे श्याम
सबसे मीठा बोल रे मिट्टी में ना रोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कधी नाही कधी नाही. किंवा ज्ञानोबा सांगतात साचनी मवाड मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ना. अरुण महाराज हो काय साच आणि मवाड पहा तुम्ही गोड बोला हो नुसतं गोड बोला काल बसून तुम्ही अरे आपल्या शत्रूशी जरी गोड बोलले ना तो हॉटेलमध्ये चहा पाचतो आपल्याला पहा गीतेमध्ये म्हटले आहे ना समशत्रेच मित्रेच तथा पानम पानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता विढाला. पण हा असा नरदेह दिलेला हा एक दिवस जाणार आहे. काही भरोसा नाही काही भरोसा नाही काही भरोसा नाही. आपण म्हणतो आताच्या व्हिडिओ बस स्टँडवर मी घरी आलो तेवढ्यात त्यांचा फोन आला भाऊसाहेब गेले. काही भरोसा आहे का पा पूर्वीचा आमचे गोविंद महाराज केंद्रे नेहमी सांगायचे आम्हाला पा पूर्वीचा दृष्टांत एक कुंभार बाबा होता. कुंभार बाबा पटपट आता आपला जो टाइम कमी आहे कुंभार बाबा असतो त्याच्याजवळ एक गाढव असतं. गाढव असल्यानंतर सर्व संसाराचं ओझ किंवा संसार ते गाढव चालवायचं. एक दिवस झाला असं ते गाढव आजारी पडलं. गोपाल भाऊनी सल्ला दिला डॉक्टरांना बोलावं. आता जनावरांचा जो डॉक्टर आहे त्याचं नाव काय बोलत जा हो बापा चहा घ्या बोलवू का हा मग तसं बोलत जा. काय बोलता जामनेर तालुका आहे ना आपला आळंदीत उमटतो आपण आळंदीत आपली भाषा महाराज तुम्ही आळंदीमध्ये जा ते लगेच म्हणतील कर भाऊ तुम्ही खानदेश हा खानदेश आपली भाषेची इतकी गोड आहे ना खतरनाक गोड आहे आपली भाषा. काय म्हणतात त्याने ढोर डॉक्टरनी पशु वैद्य आले त्या गाढवाला तपासलं आणि सांगितलं कुंभार बाबा याला कमीत कमी 8 दिवस बरे होण्यासाठी लागतील. नाही 8 दिवस नाही 4 दिवसात हे करा मग संसाराचं सर्व म्हणजे त्याच्यावरच भार आहे तुम्ही काही करा. मग डॉक्टर म्हणे आता ते का आताचे डॉक्टर होते पूर्वीचे डॉक्टर खालून पैसे घालून सगळे डॉक्टर बनेल हा तो म्हणे गड्या मग 8 दिवसाची औषधे आपण एकाच दिवशी देऊन देऊ. आता मला सांगा माणसाला किती पावरची गोळी चालती गजानन भाऊ जास्तीत जास्ती 500 हो 500च्या वर नाही. आता तेच जनावर त्याला कितीची लागेल आपल्यापेक्षा जास्ती म्हणून 2000 पावरची एक गोळी अशा 8 गोळ्या घेतल्या आणि डॉक्टर म्हणे उंडा आणा गव्हाचा उंडा घेतला टाकला तोंडात. आता गाढवही हुशार आणि माणसापेक्षा जनावर कधी हुशार. तुम्ही एखाद्या आता आपण सर्व शेतकरी आहे रातची तुम्ही गाडी बैल झुपा आणि रस्त्याने चाला. बैल जर ज्या ठिकाणी थांबले आणि पुढे जात जर नसले तर काय इशारा आहे रमेश बाबा काहीतरी धोका आहे. हो ज्या वर्षी कावळ्याने घरट दाट विणलं त्या वर्षी समजावायचं काय बरसात जास्ती आहे आणि ज्या वर्षी कावळ्याने घरट पतलं विणलं त्या वर्षी समजायचं बरसात कमी. आता पाहणं आपल्यापेक्षा लय हुशारे प्राणी. अरे माणूस चोऱ्या करतून त्याला कोण जामलत कुत्र नका म्हणा किंमत जास्ती श्वान. गणेश भाऊ एक कुत्रा आपण जर विकत घेण्यासाठी गेलो तर कितीला भेटत 1,50,000 आपल्याला काही घ्यायचं नाही पण एक अनुमान प्रमाण 1,00,000 रुपये. कुत्र्याची किंमत 1,00,000 रुपये आणि माणसाची निवडणुकीच्या दिवशी मग जनावर चांगले का आपण म्हणजे आपला तर काही विषय नाही पण योगायोग तो विषय आला म्हणून बोल. आपल्यापेक्षा जनावर हुशार जनावर. आता गाढवते त्याने कणिक खाऊन घेतली गोळ्या बाहेर टाकल्या. डॉक्टर म्हणे गड्या काय हुशार आहे गाढव काही हा गाढवाचा आवाज येतो हा थांब अजून नव्हतं त्याचं काम पुढे होतं.
गाढव म्हणे गाढवं आता डॉक्टरांनी विचार केला गाढव जर गोळ्या घेत नाही तर एक काम करू आपण जे आपण पाईप घेतो नळाचा 2 फुटाचा तो पाईप आणला 1 इंची आणि गाढवाच्या तोंडात टाकला आणि वरून गोळ्या सोडल्या. आता तेही गाढव हुशार त्याने मधातून जीभ लावली गोळ्याच घेत नव्हतं ते. डॉक्टर म्हणे गड्या गाढवाला करा तरी काय हा गोळ्याच घेईन हा. मग डॉक्टर म्हणे गड्या आपण जर आता इथून गोळ्या टाकल्या आणि इथून जर आपण फुकलं तर गाढव जीभ आलं गुंसेनी गोळा गाढवाच्या पोटात जाईल. मग डॉक्टरांनी दिमाग चालवला. डॉक्टरांनी असं तोंड लावलं लावल्याबरोबर गाढवानी काय केलं अरे पाहता काय डॉक्टर मेला ना जिवंत गाढव चांगलं विडाला शिवाय पाय एक गीत आहे. जिंदगी एक किराए का करे एक ना एक दिन बदलना एक ना एक दिन बदलना ऐसी हो जाएगी तेरी हालत काम ना आएगी दौलत ना ताकत ये जो मखमल का चोला है तेरा. संत महात्म्यांचं नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान अरे आजा गेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला हो. म्हणून आजा मेला पंजा मेला आपल्यालाही एक दिवस जायचं आहे. पण मग या जीवन जगत असताना याचंच नाव संसार ती संसार आहे. हा संसार कसा आहे अभंगाच्या दुसऱ्या जन्म करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी भावसे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे किंवा सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे संसार ती संसार आहे. जन्माले आल्यापासून ते मरेपर्यंत याचं नाव संसार. संसारात तुम्ही का हो तुकोबर आहे मग आम्ही संसार सोडून द्या का. संत महात्मे संसारात राहिले पण राहून नसले. कशाप्रमाणे पहा कोरड नारळ माहितीये का तुम्हाला. कोरड नारळ ते नारळाला चिटकलं असतं का बाबा नाही. ओलं नारळ त्याप्रमाणे संत महात्म्याला संसारी असावी असोनी नसावी भजने करावे वेळो वेळा. संसार म्हणजे लय दुःख आहे महाराज पण कोणाचाच पूर्ण झाला नाही. राजा रावणाचा पूर्ण नाही झाला. कोणाचा हो राजा रावणाचा. किती होता राजा रावणाकडे हा. राजा रावणाचा संपत्तीचा जर विचार केला कोटी घेरे किती ते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची. आपल्याकडे किती आता सुना असेल कोणाकडे 2-4 किलो सोनं याच्यावरती
राजा रावणाची लंका सोन्याची होती, तरी झाले का पूर्ण त्याचे पण? स्वर्गाला पायऱ्या लावल्या लागल्या नाही, सोन्याला सुगंध. बरं झालं सुगंध आला नाही, लय चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी गोष्ट, स्वर्गाला पायऱ्या बरं झाले त्या लागल्या नाही, सगळे एवढेच चढले असते, चांगले लोक खाली राहिले असते. आणि तिसरा पण होता, समुद्राचं पाणी गोड. बरं झालं इंधन भाऊ गोळणी गेलं, नाही तर लोंढरीकरांना तडून पाईपलाईन आणल्या असत्या. केळीच केळी, वा रे केळी, हा नांद झाला नांद. त्या विषयावर आपले काही बोलणं नाही. करिता बरोबरी दुरावसे दुरी. संसारामध्ये दुःख आहे. काय आहे? दुःख. किती दुःख सांगू का? आता शेवटचा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन समाप्त. हा ध्यान देऊन ऐका. पूर्वीचा काळ, खेड्यामध्ये एक गुरुजी बाहेर गावून सनी शाळेवर शिकवायला आले. आता शिकवत असताना त्याचा एक आवडता होता गुरुजीचा. त्याच्या शाळेमध्ये एक जो विद्यार्थी होता भावड्या नावाचा, तो भावड्या खूप गुरुजीचा लाडका. आता गुरु पूर्वीचा काळ, स्वयंपाकही त्यालाच बनवणं पडत होता रोज. म्हणून भावड्यानं असा विचार केला म्हणे, गुरुजी उद्याचा पोळा तुम्ही डबा बनवायचा नाही, डबा बनवायचा नाही. गुरुजी तुम्हाला सांगा काय आवडतं, काय आवडतं गुरुजी सांगा, उद्या मी माझ्या आईला तेच बनावं लागेल. गुरुजी म्हणे, गड्या बासुंदीला आवडते आपल्याला. बरं म्हणे गुरुजी, मी बासुंदी बनवतो, तुम्ही उद्या स्वयंपाक बनवायचा नाही. आता झालं का, पोळ्याच्या दिवशी त्यांनी सांगितलं आईला, आई गुरुजीसाठी शिल्लक बनवून ठेव. म्हणून तो सकाळी पोळ्याच्या दिवशी उठला आणि लगेच बैल धुण्यासाठी निघून गेला. घरी आईनं बासुंदी खूप मोठं दूध घेतलं, 10-12 लिटर दूध घेतलं, त्याला आटवलं आणि आटवल्यानंतर खूप अशी सुगंधित बासुंदी तयार केली. काजू बदाम वगैरे 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 ते आपल्याला काही माहित नाही, हा टाकली त्याच्यामध्ये. सुंदर अशी बासुंदी तयार केली. बासुंदी तयार केल्यानंतर थंड होण्यासाठी गॅसवरून उचलली आणि खाली ठेवलं. आता ठेवल्यानंतर झालं काय, त्याची आई कणिक मळायला बसली. आता बसल्यानंतर झालं काय, त्या बासुंदीत घातलं मांजरनं तोंड घातल्यानंतर भावड्यानं त्या आईनं बघितलं, अरे देवा हिच्यामध्ये तोंड घातलं, आता काय करा. मग लगेच आपण आता दुसरी बासुंदी बनवू, ही बासुंदी खराब झाली. म्हणून ती बासुंदीचं पातेलं घेतलं आणि त्यांच्याच घरामध्ये भावड्याचा जो बाबा होता त्याला दमाचा आजार झालेला होता. तिथं जे थुकण्यासाठी मडकं होतं त्या मडक्यामध्ये ती बासुंदी टाकल्यानंतर आता झालं काय, त्याची आई दुसरा स्वयंपाक करण्यासाठी लागली आणि तेवढ्यात भावड्या धरणात झेपत असताना भावड्याला कळालं टाइम झाला, गुरुजीला खूप भूक लागली असेल. म्हणून तो पळत पळत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने कोणालाच विचारलं नाही, भांडे बघितले आणि भांडे बघत असताना ते मडकं त्याला दिसलं. दिसल्यानंतर झालं काय, मडकं उचललं भावड्याने, गुरुजींच्या घरी घेऊन गेला. गेल्यानंतर, गुरुजी तुम्ही एवढं घ्या, मी तोपर्यंत दुसरा स्वयंपाक आणतो. मग गुरुजीने लगेच मोठा गल्लास काढला, तिच्यामध्ये टाकला आणि एक गल्लास गट्ट गट्ट गट्ट. पण गुरुजी म्हणे, गड्या भावड्या बासुंदी इतकी सुंदर आहे, पण हे का रे हे मडकं इतकं थोडं अस्वच्छ वाटतंय, याचं कारण का? गुरुजी थांबा, मी माझ्या आईला विचारून येतो. तो पळत 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 घरी येतो आणि विचारतो, आई तू बासुंदी बनवली पण या खराब मडक्यात का टाकितली? अरे म्हणे देवा, तू कुठं नेली? म्हणे गुरुजीला. अरे थांबव थांबव थांबव. म्हणे का? अरे म्हणे झाला असं, बासुंदी गोड बनवली, खाली ठेवलं, तिच्यामध्ये कालच आपल्या ज्या मांजरनं उंदीर खाल्ला होता तिनं तोंड घातलं. हा पाहिजे मांजर ना, याच मांजरनं तोंड घातलं होतं. आणि तोंड घातल्यानंतर मी ना ते बासुंदी घेतली आणि आपल्या बाबाला जो दमाचं आजार झाला आहे आणि जे थुकण्याचं खाली जे मडकं असतं त्या मडक्यात आता असतं सगळी हे बासुंदी फेकावंच लागेल, म्हणून ते बासुंदी तिच्यामध्ये टाकली. भावड्या म्हणे, अरे ते पळत 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 गुरुजींकडे आला. गुरुजी गुरुजी गुरुजी, कालर भावड्या पिऊ नका पिऊ नका का? त्याने पुरा इतिहास सांगितला. गुरुजी असं असं झालं. मग गुरुजी म्हणे, म्हणून तर म्हटलं भावड्या बासुंदी इतकी घट्ट का होती?
आता मला सांगा तुम्ही, आता किती रुपये दिल्यानंतर गुरुजी परत बासुंदी पिल? पेल का बाबा? ऐ पेल का? नाही पेणार का? सत्य समोर आलं. आता काय आपली कंडिशन तेच आहे. आपल्याला वाटतंय संसार हिच्यामध्ये सुख आहे, तिच्यामध्ये सुख आहे. एक ताल चढवला वळे चाल आहे, तिच्यामध्ये असं वाटेल आता दुसऱ्या तालामध्ये आपल्याला सुख भेटेल. दुसरा ताल ही चढला, तिसरा ताल. आता मला सांगा तुम्ही, घराचे किती ताल चढवल्यानंतर घर पूर्ण होतं बाबा? नाही होणारच नाही. पण परमार्थ क्षेत्रामध्ये या तुम्ही भीती बांधल्या, आजूबाजूने घुमूट ठेवलं, वर एक कळस ठेवला. आता वरती काम चालेल का बाबा? म्हणजे फळ आहे. काय फळ आहे? म्हणून संसारामध्ये मग काय हो, संसार सोडून नाही, नाही संसार सोडायची गरज नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. कशाप्रमाणे? एकदा आता सर्वांनी हात वरती करा, वरती करा. ते पाठीमागचे वरती करा, खाली बसले बाल्कनीतले हा उभे ते पण उभे करा. हा करा बरे. वा वा वा, राहू द्या आता रातभर. तट करा सरपंच साहेब. विठोबा रुक्माई